नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. ग्राफिक्स डिझाईन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. हो. आपल्याकडे एका कोर्सच्या माहितीपत्रकातले काही मुद्दे आहेत. त्यात AIच्या युगात ग्राफिक्स डिझायनर व्हायचं असेल तर काय लागतं यावर थोडं सांगितलंय. हं. तर म्हटलं चला जरा यात खोलवर जाऊया आणि बघूया की AIमुळे नक्की काय बदलतंय डिझाईनमध्ये. नक्कीच. हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. तर या माहितीपत्रकात एक काय म्हणतात त्याला एक विरोधाभास मांडलाय सुरुवातीलाच. अच्छा, काय? ते म्हणतात की AIमुळे ग्राफिक्स डिझाईन आता सोपं झालंय आणि त्याचवेळी डिझाईनचं जे सखोल ज्ञान आहे ते पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचं झालंय. हो, हे खरं आहे. म्हणजे वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो. तेच तर. हे कसं काय? एकीकडे सोपं होते, दुसरीकडे जास्त ज्ञान हवंय. बरोबर. तर मुद्दा असा आहे की AI हे खूप हुशार असिस्टंट नक्कीच आहे. एक स्मार्ट असिस्टंट असं समजा. हां, पण त्यांनी जे काही बनवून दिलंय ते योग्य आहे की नाही किंवा ते आपल्या गरजेनुसार आहे की नाही हे कोण ठरवणार? डिझायनरच अर्थात. अगदी. ती अंतिम जबाबदारी डिझायनरचीच आहे. आणि म्हणूनच AIचा प्रभावी वापर करायचा असेल तर ग्राफिक्स डिझाईनची जी मूळ तत्त्व आहेत ना, जसं की कलर थिअरी, लेआउट. बरोबर, ती तत्त्व, मग प्रिंटिंगचं तंत्रज्ञान, वेबसाठी काय लागतं, सोशल मीडियाचं काय तंत्र आहे, या सगळ्याचं पक्कं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे AI वापरण्यासाठी सुद्धा पाया पक्का हवा. अगदी. त्याशिवाय तुम्ही AIला योग्य दिशाच देऊ शकणार नाही. म्हणूनच कदाचित या माहितीपत्रकात प्रोफेशनल ग्राफिक डिझाईन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा नावाच्या कोर्सचा उल्लेख आहे. हो, तसं दिसतंय. आणि त्यांनी दावा पण केलाय की हा AI सह परिपूर्ण ग्राफिक्स डिझाईन शिकवून नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची हमी देणारा एकमेव मराठी कोर्स आहे. हा मोठा दावा आहे तसा. एकमेव म्हणणं जरा धाडसाचं आहे. हो ना. पण यातून त्यांचा कौशल्यांवरचा भर दिसतोय नक्कीच. आणि 2 पर्याय पण दिलेत म्हणे, 9 महिन्यांचा सविस्तर आणि 1 महिन्याचा फास्ट ट्रॅक ऑफलाईन. हा, अच्छा. आता या कोर्सच्या अभ्यासक्रमाची रचना पाहिली की हे जास्त स्पष्ट होतं. त्यांनी कसं 3 मॉड्यूल्समध्ये विभागलंय सगळं. हो, सांगा ना जरा त्याबद्दल. पहिलं मॉड्यूल जे आहे ते पूर्णपणे पाया पक्का करण्यावर आहे. म्हणजे निरीक्षण कसं करायचं, विचार करण्याची पद्धत, स्केचिंग, व्हिज्युअलायझेशन. बेसिक गोष्टी. अगदी. आणि मग सॉफ्टवेअर, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, कलर थिअरी. आणि महत्वाचं म्हणजे याच पहिल्या मॉड्यूलमध्ये AIच्या प्रकारांची ओळख करून दिली जाते. कोणत्या प्रकारची AI? म्हणजे जे सल्ला देतात, जसं ChatGPT किंवा DeepSeek, आणि जे मटेरियल तयार करतात, म्हणजे इमेज वगैरे, जसं कॅनव्हा AI, फायरफ्लाय, मिडजर्नी. अच्छा, म्हणजे आधी डिझाईनची तत्व आणि मग AI ओळख. हो, म्हणजे AI वापरण्याआधी डिझाईन काय आहे हे समजावून घ्या असा उद्देश दिसतोय. आणि दुसरं मॉड्यूल ते प्रिंट डिझाईनवर आहे बहुतेक. बरोबर. यात प्रिंट डिझाईनवर फोकस आहे. म्हणजे ऑफसेट प्रिंटिंग, रोटोग्राव्ह्यूवर, स्क्रीन, फ्लेक्सो, डिजिटल या सगळ्या वेगवेगळ्या प्रिंटिंगसाठी लागणारं डिझाईन कसं करायचं. जसं की कॉर्पोरेट आयडेंटिटी म्हणजे लोगो, व्हिजिटिंग कार्ड्स. हो, किंवा पॅकेजिंग डिझाईन. आणि मग त्याचं प्रिंट रेडी आर्टवर्क कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक शिक्षण. हे खूप महत्वाचं आहे प्रिंटिंगमध्ये. म्हणजे नुसतं डिझाईन करून नाही चालणार, ते छापण्यायोग्य कसं बनवायचं हे पण शिकावं लागणार. अगदी. प्रत्येक प्रिंटिंग माध्यमाची गरज वेगळी असते, ते ज्ञान हवं. आणि तिसरं मॉड्यूल ते तर आणखी व्यापक वाटतंय. वेब, सोशल मीडिया, व्हिडिओ निर्मिती सगळंच आहे त्यात. हो, ते आजच्या डिजिटल युगासाठी आहे. वेबसाईट बनवणं, डोमेन होस्टिंगपासून मग वर्डप्रेस ब्लॉगिंग, सोशल मीडिया प्रोफाईल तयार करणं. आणि AI वापरून व्हिडिओ निर्मिती म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग, व्हिडिओ मेकिंग, व्हॉइस ओव्हरसाठी टेक्स्ट टू स्पीच हे सगळं. हो, म्हणजे यात असं सुचवलं जाते की AI वापरून ही प्रक्रिया सोपी होते. स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते व्हॉइस ओव्हर तयार करण्यापर्यंत AI मदत करू शकतं. अच्छा, म्हणजे एका डिझायनरला आता हे सगळं हाताळावं लागणार का AIमुळे? तसं म्हणता येईल की डिझायनरची भूमिका अधिक व्यापक होतीये. AIमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत, त्यामुळे डिझायनर आता कदाचित अधिक गोष्टींवर लक्ष देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर या माहितीपत्रकाचा सूर असा आहे की AI हे ग्राफिक्स डिझायनरची जागा घेत नाहीये. नाही, अजिबात नाही. उलट ते त्यांचं काम अधिक सोपं आणि जलद करण्यासाठी मदत करते. पण अट एकच आहे. अट एकच की डिझायनरकडे मूलभूत कौशल्य, तंत्रज्ञानाची समज आणि
ती काय म्हणतात त्याला सौंदर्य दृष्टी हवी. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे AI कल्पनांना किंवा मटेरियलला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे, यात शंका नाही. पण कोणती कल्पना योग्य आहे, कोणतं मटेरियल वापरायचं आणि अंतिम आउटपुट कसं दिसायला हवं, हे ठरवण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता, ती सौंदर्यदृष्टी आणि अनुभव हे आजही खूप महत्वाचं आहे. खरं तर जास्त महत्वाचं झालंय. म्हणजे AI चालक नाही, ते फक्त एक साधन आहे. चालवणारा माणूसच आहे. अगदी तसंच. तर मग श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीचे आहे इथे, काय? की भविष्यात समजा AI कंटेंट आणि मटेरियल तयार करण्याचं बरंचसं काम करू लागलं, तर मग मानवी डिझायनरची खरी सर्जनशीलता कुठे दिसेल? त्यांचं खरं योगदान, त्यांचं वेगळेपण नेमकं कशात असेल? याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यातच पुढची दिशा ठरेल.